Hello friends, today we have discussed the next question. Identify more favorable resonance structure from the following and justify. मित्रांनो, आपल्याला स्ट्रक्चर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये मोर फेवरेबल रिझोनन्स स्ट्रक्चर कुठलं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉन जो लोन पेअर आहे इलेक्ट्रॉनवर तो आपल्याला डिलोकलाइज होताना दिसतो आहे बाय द रिझोनन्स स्ट्रक्चर, आणि म्हणून ते मोर फेवरेबल स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल. मोर स्टेबल स्ट्रक्चर आहे हे फर्स्ट स्ट्रक्चर आपल्याला सांगता येईल मित्रांनो. सेकंड स्ट्रक्चर आर अनस्टेबल ड्यू टू द ऑक्सिजन आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स क्रिएट द पॉझिटिव्ह चार्ज, आणि म्हणून आपल्याला हे अनस्टेबल आपल्याला सांगता येईल. CH3 CH2 CH डबल बॉन्ड COH आपल्याला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह ऑक्सिजन याच्यावर आपल्याला निगेटिव्ह चार्ज दिसतो आहे, आणि मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह CH2 ग्रुप जो आहे त्याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज दिसतो आहे, आणि म्हणून हे मोर स्टेबल आपल्याला फर्स्ट स्ट्रक्चर जे आहे आपल्याला मोर फेवरेबल आपल्याला सांगता येईल किंवा मोर स्टेबल आपल्याला सांगता येईल. सेकंड स्ट्रक्चर जे आहे मित्रांनो ते आपल्याला अनस्टेबल सांगता येईल किंवा अनफेवरेबल सांगता येईल. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन एलिमेंट्स जो आहे मित्रांनो त्याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला त्याच्यावर असल्यामुळे ते, त्याचबरोबर CH2 जो आहे निगेटिव्ह चार्ज आपल्याला दिसतो आहे, आणि म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे ते अनस्टेबल आपल्याला सांगता येईल. ऑल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द फॉलोइंग पॉलीफंक्शनल कंपाऊंड. आपल्याला पॉलीफंक्शनल कंपाऊंड दिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप जे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर फर्स्ट कंपाऊंड दिले आपल्याला डोपामाइन, अ न्यूरोट्रान्समीटर दॅट इज द डिफिशियंट ऑफ पार्किन्सन डिसीज. डोपामाइन जे आहे त्याचं आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे, जे न्यूरोट्रान्समीटर आहे. डिफिशियंट ऑफ पार्किन्सन डिसीज जे आहे त्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटरचं काम, हा डोपामाइन जे आपल्याला ड्रग आहे तो आपल्याला दिसतो आहे, त्याचं आपल्याला डोपामाइनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप फाइंड आउट करायचे आहे. मग फंक्शनल ग्रुप कुठले कुठले आहेत मित्रांनो, तर आपल्याला पहिला फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगता येईल बेन्झिनला आपल्याला OH आपल्याला दिसतो आहे, म्हणून हा फिनॉल जो आहे फिनॉल हा एक फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर मित्रांनो ह्याच्यामध्ये CH2 दिलेला आहे, इथे NH2 ग्रुप असला पाहिजे, तुमच्या पुस्तकात दिलेला नाही आहे मित्रांनो, तो इथे NH2 आहे, आणि म्हणून हा जो अमाइन ग्रुप आहे प्रायमरी अमाइन हा एक आपल्याला फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगता येईल. असे आपल्याला 2 फंक्शनल ग्रुप आपल्याला ह्या डोपामाइन जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. सेकंड आहे मित्रांनो थायरॉक्सिन, अ प्रिन्सिपल थायरॉइड हार्मोन्स. थायरॉक्सिन जे कंपाऊंड आहे तो प्रिन्सिपल थायरॉइड हार्मोन्स आपण म्हणून ओळखला जातो, आणि या कंपाऊंडमध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप ओळखायचा आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक आपल्याला बेन्झिन ग्रुपला OH आहे म्हणून एक फिनॉल ग्रुप आपल्याला त्यामध्ये सांगता येईल फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट हलाइड ग्रुप आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला इथे इथर आपल्याला सांगता येईल, इथर ग्रुप. नंतर प्रायमरी अमाइन आहे मित्रांनो, त्यानंतर COH ॲसिटिल कार्बोक्झिलिक ॲसिड आपल्याला ग्रुप आपल्याला सांगता येईल. म्हणजे एकूण आपल्याला याच्यामध्ये 5 फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगता येतील. 5 फंक्शनल ग्रुप इन दिस कंपाऊंड, टोटल 5 फंक्शनल ग्रुप: फिनॉल, हलाइड्स, ether, primary amine and carboxylic acid. These are the 5 functional group in this compound.
फ्रेंड्स, नेक्स्ट कंपाऊंड पेनिसिलिन जी, अ नॅचरली ऑकरिंग अँटीबायोटिक. पेनिसिलिन हा एक ड्रग आहे मित्रांनो, याचा आपण वापर अँटीबायोटिक म्हणून आपण करत असतो. आणि या ड्रगमध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला इथे आपण जर पाहिलं तर मित्रांनो, NH ग्रुप जो आहे त्याला आपण सेकंडरी अमाइन असं म्हणतो. सेकंडरी अमाइन. त्यानंतर आपल्याला इथे एन दिसतो आहे, आपल्याला एन ट्रिपल बॉन्ड आपल्याला त्यामध्ये दिसतो आहे, म्हणून याला आपण म्हणणार टर्सरी अमाइन. हा एक फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगतील. कार्बोक्सिलिक ॲसिड आहे मित्रांनो फंक्शनल ग्रुप. थायो इथर आहे. त्याचबरोबर आपल्याला 4 फंक्शनल ग्रुप आपल्याला सांगता येतील मित्रांनो. वन्स अगेन दिस आर द फर्स्ट इज द secondary amine, then tertiary amine, thioether and carboxylic acid. The total functional group is 4 functional group in this compound. Friends, in this question, find out the more stable species from the following and justify. आपल्याला मित्रांनो CH3 प्रायमरी रॅडिकल दिलेला आहे. CH3CH CH3 सेकंडरी रॅडिकल दिलेला आहे. आणि CH3C CH3CH3 टर्सरी रॅडिकल आपल्याला दिलेला आहे. आपल्याला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कार्बनवर आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून थर्ड जी स्पेसिस आहे टर्सरी रॅडिकल आर मोर स्टेबल ड्यू टू द पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ 3 मिथिल ग्रुप are attached to the unpaired carbon. आणि म्हणून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आपल्याला मिथिल ग्रुप आहेत. 3 मिथिल ग्रुप आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. आणि म्हणून मोर स्टेबल जी स्पेसिस आहे मित्रांनो ती टर्सरी रॅडिकल आपल्याला सांगतील. इन सेकंडरी रॅडिकल मित्रांनो 2 मिथिल ग्रुप आहेत. आणि फर्स्ट जी प्रायमरी रॅडिकल आहे त्याच्यामध्ये एकच आपल्याला मिथिल ग्रुप दिसतो आहे. म्हणून आपण जी ऑर्डर आहे ती टर्सरी रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी रॅडिकल. इन नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CH2Br आणि CBr3 कार्बन आयन आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो 3. आणि या कार्बन आयनमध्ये थर्ड जे आहे CBr3 आर मोर स्टेबल ड्यू टू 3 Br ग्रुप आर अटॅच टू द कार्बन आयन. आणि Br इज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, लोअर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, हायर स्टॅबिलिटी. एक्झाम्पल CH3 CH2Cl CCl3 कार्बोकटायन आपल्याला दिलेले आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये फर्स्ट जे आहे CH3 ते आपल्याला मोर स्टेबल आपल्याला सांगता येईल. फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द अल्फा कार्बन इन द फॉलोइंग स्पेसिस अँड गिव्ह द टोटल नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इन ईच. मित्रांनो आपल्याला अल्फा कार्बन आयडेंटिफाय करायचे आहेत. ह्या खाली जे स्पेसिस दिले आहेत त्याच्यामध्ये आणि टोटल नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन किती आहेत ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो CH3 CH2 CH CH2 CH3 याच्यामध्ये CH जो आहे त्याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला दिसतो आहे. आणि पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिसच्या जो बाजूचा कार्बन आहे, लगतचा कार्बन जे आहे तो आपल्याला अल्फा कार्बन आपल्याला सांगता येईल. म्हणून 2 अल्फा कार्बन आहेत. 2 अल्फा कार्बन आणि हायड्रोजन जे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये CH2 आणि CH2 हे अल्फा कार्बनला जे काही हायड्रोजन अटॅच आहेत त्याला आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. आणि म्हणून याच्यामध्ये 4 अल्फा हायड्रोजन आपल्याला सांगता येतील. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला
CH3C, CH2, CH3 आणि एक आपल्याला सायक्लोहेक्झेन रिंग आपल्याला अटॅच आहे कार्बनला. याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस जी आहे कार्बन, त्याच्या लगतचा जो काही कार्बन आहेत ते आपल्याला अल्फा कार्बन आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून दिस आर द अल्फा कार्बन, दिस वन ऑल्सो अल्फा कार्बन, दिस कार्बन ऑल्सो आर अल्फा कार्बन. म्हणजे आपल्याला 3 अल्फा कार्बन्स आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील आणि 3 अल्फा कार्बन. हायड्रोजन मित्रांनो, जो अल्फा कार्बन आहे त्याला जे हायड्रोजन आहेत त्यांना आपण अल्फा हायड्रोजन असं म्हणतो. आणि म्हणून 3 हायड्रोजन प्लस 2 हायड्रोजन 5 and this one hydrogen, total number of hydrogen are 6 अल्फा हायड्रोजन आपल्याला सांगता येतील. 6 अल्फा हायड्रोजन. मित्रांनो आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH, CH2 CH3 डबल बॉन्ड ज्या कार्बनला आहे त्या कार्बन लगतच्या कार्बन जो आहे त्याला आपण अल्फा कार्बन असं म्हणतो. आणि म्हणून या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1 अल्फा कार्बन आपल्याला सांगता येईल. ज्या कार्बनला हायड्रोजन, अल्फा कार्बनला जे 2 हायड्रोजन आहेत ते 2 हायड्रोजन जे आहेत मित्रांनो ते अल्फा हायड्रोजन आपल्याला सांगता येतील. ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 1 अल्फा कार्बन आणि 2 अल्फा हायड्रोजन आपल्याला सांगता येतील. मध्ये मित्रांनो, आयडेंटिफाय द प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी अँड क्वाटर्नरी कार्बन इन द फॉलोइंग कंपाऊंड. कंपाऊंड दिलेला आहे आपल्याला. प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी, क्वाटर्नरी कार्बन आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो. मग प्रायमरी कार्बन आपल्याला कोणाला म्हणणार? ज्या कार्बनला एकच कार्बन अटॅच आहे. म्हणून आपल्याला हा जो CH3 दिसतो आहे त्याला प्रायमरी आपल्याला कार्बन सांगता येईल, कारण ह्या कार्बनला एकच कार्बन अटॅच आहे. त्याचबरोबर हा CH3 जो आहे त्याला पण एकच कार्बन अटॅच आहे, म्हणून प्रायमरी कार्बन आपल्याला सांगता येईल. दिस CH3 ऑल्सो प्रायमरी, दिस कार्बन ऑल्सो प्रायमरी कार्बन, दिस कार्बन ऑल्सो प्रायमरी कार्बन. तर आपल्याला मित्रांनो याच्यामध्ये प्रायमरी कार्बन जे आहेत ते आपल्याला 5 प्रायमरी कार्बन आपल्याला सांगता येतील. 1, 2, 3, 4 अँड 5. सेकंडरी कार्बन मित्रांनो, ज्या कार्बनला 2 कार्बन अटॅच आहेत त्या कार्बनला आपण म्हणतो सेकंडरी कार्बन. आणि म्हणून CH2 जो आहे तो सेकंडरी कार्बन आपल्याला सांगता येईल. दिस वन ऑल्सो सेकंडरी कार्बन. आणि म्हणून सेकंडरी कार्बन जे आहेत ते टोटल किती आहेत मित्रांनो? 2 आपल्याला दाखवता येतील. टर्सरी कार्बन मित्रांनो, ज्या कार्बनला 3 कार्बन अटॅच आहेत. हा CH जो आहे या CHला आपण 3 कार्बन अटॅच आहेत आणि म्हणून हा CH जो आहे त्याला आपण टर्सरी कार्बन असं म्हणू शकतो. आणि म्हणून टर्सरी कार्बन मित्रांनो जे आहेत ते 1 आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो क्वाटर्नरी कार्बन जे आहे त्या कार्बनला आपल्याला 4 कार्बन अटॅच आहेत. म्हणून हा जो कार्बन आहे याला 4 कार्बन आपल्याला अटॅच आहेत आणि म्हणून हा जो आहे कार्बन तो क्वाटर्नरी आपल्याला कार्बन सांगता येईल. क्वाटर्नरी कार्बन जे आहेत ते आपल्याला 1 सांगता येईल. अशा पद्धतीने आपल्याला कार्बन प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी कार्बन आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक कंपाऊंड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्सरी कार्बन आपल्याला ओळखायचे आहेत. म्हणून मित्रांनो हा जो कार्बन आहे या कार्बनला 2 कार्बन अटॅच आहेत, म्हणून आपला सेकंडरी कार्बन असं म्हणणार. दिस वन ऑल्सो सेकंडरी कार्बन, दिस कार्बन ऑल्सो सेकंडरी कार्बन, दिस वन ऑल्सो सेकंडरी कार्बन, दिस कार्बन ऑल्सो सेकंडरी कार्बन. तर टोटल कार्बन सेकंडरी कार्बन जे आहेत मित्रांनो ते आपल्याला सेकंडरी कार्बन जे आहेत मित्रांनो ते आपल्याला 5 कार्बन आपल्याला सांगता येतील. टर्सरी कार्बन जे आहेत मित्रांनो याच्यामध्ये ते
दिस कार्बन आर द टर्सरी कार्बन and this carbon also टर्सरी कार्बन. म्हणून टर्सरी कार्बन जे आहेत ते आपल्याला 2 कार्बन आपल्याला त्यामध्ये सांगता येतील. 15 नंबरचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, चूज द करेक्ट ऑप्शन, ते आपण पाहणार आहोत. त्याचा फर्स्ट क्वेश्चन जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर द ट्रू विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट हे कुठल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ट्रू सांगता येईल मित्रांनो. तर फर्स्ट जे स्टेटमेंट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट थ्रू पाय बॉन्ड. इंडक्टिव्ह इफेक्ट हा सिग्मा बॉन्डमध्ये, पाय बॉन्ड दिला आहे मित्रांनो, तो सिग्मा बॉन्डमध्ये असतो आपल्याला, आणि म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला फॉल्स सांगता येईल. नंतर रिझोनन्स इफेक्ट ऑपरेट थ्रू सिग्मा बॉन्ड. तर रिझोनन्स इफेक्ट जो आहे तो पाय बॉन्ड आपल्याला सांगता येईल. तर म्हणून सेकंड स्टेटमेंट पण आपल्याला फॉल्स सांगता येईल मित्रांनो. थर्ड स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये, थर्ड स्टेटमेंटमध्ये आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट थ्रू द सिग्मा बॉन्ड, दिस आर द करेक्ट ऑप्शन स्टेटमेंट. रिझोनन्स इफेक्ट ऑपरेट थ्रू द पाय बॉन्ड, दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. रिझोनन्स इफेक्ट हा पाय बॉन्डनुसार आपल्याला ऑपरेट होताना दिसतो मित्रांनो, आणि इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे तो सिग्मा बॉन्ड थ्रू सिग्मा बॉन्ड आपल्याला तो सांगता येईल. आणि म्हणून सी आणि डी जे आहे ते थर्ड ऑप्शन जो आहे ते आपल्याला करेक्ट आपल्याला सांगता येईल. हायपर कॉन्जुगेशन इन्व्हॉल्व ओव्हरलॅप ऑफ डॅश डॅश ऑर्बिट. हायपर कॉन्जुगेशन मित्रांनो इन्व्हॉल्व ओव्हरलॅप सिग्मा अँड पाय बॉन्ड. ऑप्शन बी जे आहे ते आपल्याला करेक्ट सांगता येईल. सिग्मा आणि पाय बॉन्ड जे आहेत, हायपर कॉन्जुगेशन इन्व्हॉल्व ओव्हरलॅप ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ आयसोमेरिझम इज रिस्पॉन्सिबल इन CH3 CH CH CH3. CH3 CH CH CH3 मध्ये मित्रांनो कुठलं टाईप्स ऑफ आयसोमेरिझम हे पॉसिबल आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये पोझिशन जे आहे, पोझिशन आयसोमेरिझमनुसार आपल्याला त्याचे टाईप्स ऑफ आयसोमेरिझम आपल्याला सांगता येतील. म्हणजे आपल्याला CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, त्याचबरोबर CH2 डबल बॉन्ड CH3 CH3 अशा आपल्याला पोझिशन आयसोमेरिझम आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, करेक्ट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. कंपाऊंड दिलेला आहे मित्रांनो आपल्याला, या कंपाऊंडचा आपल्याला करेक्ट IUPAC नेम ऑफ द या कंपाऊंडचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि म्हणून या कंपाऊंडमध्ये CH3 CH2 CH3 CH2 CH CH2 CH3 जे आपल्याला थर्ड कार्बनला आपल्याला मिथिल ग्रुप आपल्याला दिसतो आहे, आणि थर्ड कार्बनला आपल्याला डबल बॉन्ड आपल्याला दिसतो आहे. करेक्ट ऑप्शन जे आहे ते मित्रांनो डी आपल्याला सांगता येईल. 3 मिथिल, तिसऱ्या ग्रुपला आपल्याला मिथिल, तिसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 3 मिथिल. पेन म्हणजे 5 कार्बन, पेन 3 इन, तिसऱ्या कार्बनला आपल्याला डबल बॉन्ड आहे म्हणून 3 इन, म्हणून करेक्ट ऑप्शन 3 मिथिल पेन 3 इन आपल्याला सांगता येईल. जॉमेट्री ऑफ कार्बोकटायन इज. मित्रांनो आपण जॉमेट्री ऑफ कार्बोकटायन जर आपण पाहिली तर आपल्याला प्लेनर आपल्याला सांगता येईल जॉमेट्री ऑफ कार्बोकटायन, आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपल्याला करेक्ट सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, द होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल हॅज जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल जनरल फॉर्म्युला आपल्याला जो आहे तो आपल्याला करेक्ट फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला
CnS2n+1 OH आपल्याला सांगता येईल. ऑप्शन ए जे आहे मित्रांनो ते आपल्याला सांगता येईल. फ्रेंड्स, इन नेक्स्ट क्वेश्चन, delocalization of electron due to overlap between pi orbital and sigma bond is called. Delocalization of electron due to the overlap between p orbital and sigma bond is called hyperconjugation. Option C, hyperconjugation is the correct option to delocalize the electron due to the overlap between the p orbital and sigma bond is called the hyperconjugation.